श्री गणेशाय नमः। अथ देवी महात्म्ये चतुर्दशोऽध्यायः। श्री गणेशाय नमः। श्रीदेव्यै नमः। जय अखिलार्थदायक भगवती, तव नाम स्मरणानिता चित्ती, सर्व विघ्नांची होऊनी शांती, पूर्ती इष्ट मनोरथ। मग भक्तीचे ठाई तत्पर जे असती निरंतर, त्यांची थोरवी मी पामर काय वर्णू शकेन। ऐसा देवी तुझा महिमा न कडे वेदाधिकांची सीमा, लीन होनी स्वय ब्रह्मा तव चरणी स्थिरावला। तेथे माझी काय प्रौढी, जया तव गुणानिधीचे पैलथडी, तरी तुझी दासमुखे आवडी कथा बदवी दयाळे। असो पूर्वाध्यायाचे शेवटी जाण, सुरत वैश्याशी लादले वर प्रदान। आता प्रधानिक रहस्यपूर्ण वर्णियले सुरस बहु, शौनक बोले सुतासी, शिष्य पुसे मार्कंडेयशी। संशय प्राप्त झाला मसी, तो तुम्हासी निरूपितो, मेघा ऋषीशी पुसून सुरत वैश्य गेले तपा लागून। 3 वर्ष आराधन केले त्यांनी देवीचे, देवी होनी प्रसन्न, राज्य दिले नृपा लागून। वैश्याशी देवनी परम ज्ञान धन्य केले दोघेही, ही कथा ऐकली पूर्ण, परी संशय आला उत्पन्न। कैसे करावे आराधन, तयासी कैसे निवेदिले, स्वामींनी हे कृपा करून आम्हासी करावे निवेदन। ऐकून शौनकाचा प्रश्न सूत बोलता जाला, तुम्हा ऐसाची सुरते, प्रश्न केला मेघा ऋषी ते। म्हणे ऋषीवर या कृपामूर्ते, प्रश्नामुचा सांगावा। चंडिकेचे अवतार आम्हालागी वर्णिले साचार, परितयात कोण थोर, स्वभाव कैसा कोणाचा, हे सांगावे आम्हाला गुण। महादेवीचे स्वरूप वर्ण, पूजा वयाशी योग्य कवण, ते आम्हा सांगावे। कोणत्या विधीने कवण आराधावे स्वरूप पूर्ण, सर्व सांगावे आम्हाला गुण, यासी तू योग्य आहेसी। ऐकुनी ऋषी बोले वचन, राजा हे श्रेष्ठ रहस्य जाण, अन्यासी करू नये कथन, ऐसे वर्णिले पुराणे। परंतु तू आहेसी भक्त, म्हणून सांगतो निश्चित, नाहीची अवाच्य किंचित, तुझ लागी नराधिपा। सकळांच्या आदींची जाण, महालक्ष्मी असे आपण, सर्व जगाची ईश्वरी पूर्ण, त्रिगुण स्वरूप आहे ती। त्रिगुण स्वरूपे वर्णिली परी, मुख्य सात्विकी बोलिली, देवता स्वरूपे उत्पन्न झाले लक्षालक्ष स्वरूपाती। भक्ताचे स्वरूप आहे लक्ष, अभक्ताचे असे अलक्ष, सर्व व्यापनी सर्व साक्ष, स्वरूप असे राहिले ते। मातुलिंग गदा खेट, पानपात्रधारी स्पष्ट, नागलिंग योनी वरिष्ठ, धरितीच्या आली मस्तकी, तप्त सुवर्णासारखा वर्ण, तप्त सुवर्णाची भूषणे जाण, सकल लोक शून्य पाहून आपुल्या तेजे पूर्ण केला। शून्य पाहुनी सकळ लोक दुसरे स्वरूप धरिले देख, केवळ तमोगुण सकळीक, कृष्णवर्णाची आली ती तव महाबलिदान। भिन्ना जनासारिका वर्ण, विक्राळ दाढायुक्त वदन, विशाल लोचन तियेचे, तनूचे ठाई मध्यमापण, नारी दिसे शोभायमान, कबंध हाराते उरे करून धारण करीती झाली। शिरांची माळा घातली गळा, एके हस्ती खड्ग घेऊन, दुजे हस्ती पानपात्र धारण करीती झाली जगदंबा। तिसरे हस्ती धरले शिर, चौथे हस्ती खेटक सुंदर, अलंकृत चतुर्भुज समग्र शोभत असे महाकाली। ती प्रमदोत्तमा काली तामसी, बोलती झाली महालक्ष्मीशी, नाम कर्म देई मजसी, माते तुझला नमो नमः। महाकालीचे ऐकुनी वचन, मग महालक्ष्मी बोले आपण, नाम कर्माते तुझ लागून देते आता श्रवण करी। महामाया काली उत्तम, महामारी शुद्धा तृषा हे नाम, निद्रा तृष्णा एकवीरा परम, कालरात्री दुरत्यया। ही 10 तुझी नामे जाण, कर्मे करून प्रतिपाद्य पूर्ण, या तुझ्या नाम कर्माते जाणून पठन करीतो सुख पावे। यापुरी बोलूनी काली प्रथम महालक्ष्मी काय केली, महासरस्वतीचे रूप त्वरित घेऊन तिसरी जाहली। अतिशुद्ध सत्वगुणे करून महासरस्वती जाली जाण, चंद्रासारखी प्रभापूर्ण धारण करीती जाली। अक्षमाला अंकुशधारी विणा पुस्तक घेऊन करी, होती झाली ती श्रेष्ठ नारी, नामे एका क्रियेची। महाविद्या कामधेनु भारती, आर्या ब्रह्मी वाक सरस्वती, महावाणी वेदगर्भा निश्चिती, तीश्वरी हे 10वे। यानंतर महालक्ष्मी आपण बोलती झाली दोघी लागून, तुम्ही उभयताही जाण, कन्यापुत्र निर्मावे। त्या दोघी ते ऐसे बोलून, स्वयं महालक्ष्मी आपण, कन्यापुत्राच्या आपणापासून निर्मिती झाली तत्काळ। पुत्र तो ब्रह्मदेव जाण, कन्यातील लक्ष्मी सगुण, त्या दोघांते नामाभिमान ठेविती झाली जगदंबा। विधी हिरण्यगर्भवीरीची धाता, ऐसी पुत्रांची नावे ठेवी माता। ती पद्मकमला लक्ष्मी तत्वता, कन्येची नावे ठेवली। त्यानंतर महाकाली आपण कन्यापुत्रा त्या आपणापासून उत्पन्न करीती झाली जाण, मने करून क्षण मात्रे। पुत्र तो महादेव देख, कन्या ती सरस्वती सम्यक, त्या दोघांते नामे अनेक ठेविती झाली महामाया। नीलकंठ रक्तवायू, शंकर श्वेतांग कपर्दी, चंद्रशेखर त्रिलोचन, रुद्रस्थाणू ईश्वर नामे ठेविली पुत्रांची। सरस्वती त्रयविद्या सबरा, कामधेनु आणि भाषाक्षरा नामे ठेविती सुंदरा, कन्येला गीते काढी। त्यानंतर महासरस्वती कन्यापुत्रा ते झाली निर्मिती। पुत्र तो महाविष्णू निश्चिती, कन्या गौरी परियसात। नंतर या उभयतांशी नामे ठेविती झाली कैसी, तिची एका वेगेसी स्वस्थ चित्ते करून या। विष्णू कृष्ण ऋषिकेश, वासुदेव जगन्निवास, जनार्दन ही नामे विशेष पुत्रालागी ठेवली। उमा सती चंडी गौरी, सुभगा शिवा आणि सुंदरी ही कन्येची नामे चतुरी ठेविती झाली ते 2। या प्रकारे युवती जाण, पुरुषत्व पावले आपण, ज्ञाते पाहती तियेचे ज्ञान, ज्ञाननयन
त्या जयांशी महामायेच्या स्वरूपात ते ज्ञाते जाणती ते जाणते, इतर ज्ञानी नेणते न जाणती ते कदापि. नंतर महालक्ष्मी ती जी तिने सरस्वती दिली ब्रह्माकारणे, विष्णू तिचेची आज्ञेने लक्ष्मी ते वरिता झाला. भ्रातर गौरीचा आपण महादेव झाला जाण, ऐसे महालक्ष्मीच्या आज्ञे करून तिघे झाले कुटुंबी. उत्पत्ती स्थिती प्रलय असं सामर्थ्य दिले तिघास. ब्रह्मा घेऊन सरस्वती यथा सुखी राहिला. सरस्वती सह वर्तमान एकत्र होऊन चतुरानन ब्रह्मांडाते करून उत्पन्न चराचराते निर्मले. ब्रह्मांडासहित जे जे सर्व त्या त्या संहारी महादेव गौरी सहित होऊन अपूर्व प्रलय करिता झाला. ब्रह्मांडामध्ये जे जे निर्माण स्थावर जंगमादी असे जाण, त्याते नारायण पालन करी लक्ष्मीसह. सर्व सत्वमयी आपण महालक्ष्मी असे जाण. सकाळची ईश्वरी पूर्ण महामाया जगदंबा, तीच मूळ प्रकृती साचार, असती झाली निराकार, पुढे होती झाली साकार, तीच गुणमयी प्रकृती. जे जे दृश्यमान पाहावे आणि श्रोते श्रवण करावे, जे जे मानसी कल्पावे, माया स्वरूप ती तुके ही. जे जे नाम रूपात्मक सगळ, ते मायेचे स्वरूप केवळ. ब्रह्मा विष्णू महेश्वर सोडाळ, मायापुत्र हे ही पै. असो या प्रकारे करून महालक्ष्मी श्रेष्ठ जाण. सर्वदा तियेचे आराधन प्रेमभावे करावे. या अध्यायी निरूपेले प्रधानिक रहस्य वहिले. पुढील अध्यायी गायले वैकृती प्रयत्नपूर्व. जे याचे करिता श्रवण पठन सर्व बाधा होती शमन, आणि सर्व संकटापासून मुक्त होई क्षणमात्रे. त्या महालक्ष्मीची नमस्कृती सर्वदा माझी असे निश्चिती. राममुखे ग्रंथ पुढे ती चालवी माते आवडीने. एव श्री मार्कंडेय पुराणे सवर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्मे प्रधानिक रहस्य वर्णनम नाम 14 श्री जगदंबार्पणमस्तु.